मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आमच्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार महेश भारती। ज्या देशात घडामोडी चालू आहे त्याबद्दल आपण काय बोलू शकता? सर्वसामान्य जो व्यापारी आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे, यासाठी वंचित बहुजन आघाडीने काय निर्णय ठेवला आहे? विशेषतः जर आपण परराष्ट्र धोरण आपलं जर पाहिलं तर हे पंतप्रधान आल्यापासून त्यांचं धरसोडीचं राजकारण आहे परराष्ट्र धोरणासंदर्भात। इराण हा आपला जुना दोस्त आहे आणि इराणवर अमेरिकेने 49 वर्षे निर्बंध लादले त्यांचं तेल घेण्याच्या संदर्भात। परंतु एक काळ असा होता की इराणला पैसे देण्यासाठी त्यांची दिनार जी त्यांचं चलन आहे, जसं आपलं रुपया आहे तसं त्यांचं ते दिनार चलन आहे, तर ते खूप जास्तीचं होतं आणि मग आपल्याला त्यांचे पैसे देणे अडचणीचं होत होतं। तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तो डिफरन्स जो आहे आणि जी रक्कम जी राहिलेली आहे ते आपण एक दुसऱ्याच्या व्यापारामध्ये आपण ते कव्हर करू, आणि त्यांनी आपल्याकडे पैसे नसतानाही आपल्याला तेलाचा पुरवठा केला। असा आपला इराणसारखा आपला चांगला दोस्त आपल्या पंतप्रधानांच्या वागण्याने आपण गमावला। परंतु इराणनी तरी आपली बाजू सावरून घेऊन आपल्याला तेल पुरवठा कंटिन्यू करण्याचा त्यांनी मानस जाहीर केला। आता युद्धाच्या संदर्भात इस्रायलच्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी आपले मोदीजी आपले 3 दिवस अगोदर त्यांना जाऊन भेटून आले। त्यांना ही कल्पना होती की युद्ध होणार आहे, त्यांना कल्पना होती की हे युद्ध प्रोलॉंग पण चालणार आहे। मग त्यावेळेस देशामध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन साठा, पेट्रोल डिझेल याची 6 महिन्याची आवक करून ठेवण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे, परंतु त्यांनी ते केलं नाही। आणि जसं नोटबंदीच्या वेळेस लोक धाय करून पळत होते जिकडे तिकडे, आणि आज काय झाले, आज तुम्ही पूर्ण मुंबईमध्ये कॅटरिंगचा धंदा बंद झाले, लग्न सराई असताना कॅटरिंगचा धंदा बंद पडलेला आहे, हॉटेल इंडस्ट्री बंद पडलेली आहे, हातावरचं जे पोट रस्त्यावर ज्या बचत गटाच्या महिला जेवण वाटप करायचं, स्वस्तामध्ये गरिबांना जेवण द्यायचं, ते बंद झालेलं आहे आणि लोकांचे हाल चालू आहेत। आणि मे महिन्यामध्ये जून महिने जो उत्तर भारतीय कामगार गावाला जाणारा तो आत्ताच गेलेला आहे, आणि कोरोनासारखी सदृश्य अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि ट्रेन आणि बसेसला तुम्ही जर पाहिलं की उत्तर भारतात जाणाऱ्या, तर इतकी वाईट अवस्था आहे की लोक लटकून चाललेले आहेत, अपघात होत आहेत। तर ही सगळी परिस्थिती शासनाच्या धोरणामुळे आपल्याला निर्माण झालेली आहे। आणि तरी इराणने सांगितलं, रशियासारख्या अमेरिकेच्या दबावाखाली आपण रशियाकडून तेल घेणं बंद केलं, आणि रशिया आपल्याला रुपयामध्ये आपल्याला तेल देत होता, आपल्या रुपयामध्ये आता आपण डॉलरमध्ये आपण ट्रम्पनी सांगितलं व्हेनेझुएलाकडून आपण तेल खरेदी करतोय। म्हणजे आपलं डॉलर हे चलन आपण मोठ्या प्रमाणावर खर्च करतोय आपल्या देशातलं ते तेल घेण्यासाठी, आणि त्याचं शुद्धीकरण करणं आणि त्याचं परत जो अंतर आहे व्हेनेझुएला ते भारत, हे अंतर प्रचंड आहे। म्हणजे जिथं आपल्याला 12 रुपयाला पडत होतं तिथं आपण आज 40 रुपये देतोय। रशियाकडून असेल, इराणकडून असेल, जे तेल आपल्याला इतकं स्वस्त मिळत होतं त्याच्या आपण 6 पट पैसे रक्कम मोजतोय। तर हे आपलं परराष्ट्र धोरण हे पूर्णपणे फसलेलं आहे आणि त्यांना सामान्य जनतेची बिलकुल कळवळा नाही। म्हणून हे सरकार तत्काळ बदलणं फार गरजेचं आहे, तरच लोकांच्या जीवनमानाचे प्रश्न लवकर सुटू शकतात। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आता आपण काय करणार आहे, पुढची रणनीती काय? नाही, आम्ही आता बघा महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं सगळ्या विरोधी पक्षांची काय वाताहत झालेली आहे, कोण आंदोलन घेतंय, थोडं बहुत काँग्रेस कुठेतरी करतंय, आणि महाराष्ट्रातला मुख्य विरोधी पक्ष वंचित बहुजन आघाडीच आहेत। आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलदार कलेक्टर कार्यालयावर आज सिलेंडर मिळत नाही म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आहे, आणि ते सगळीकडे महाराष्ट्र सक्सेस झालेलं आहे। सामान्य नागरिकांना आपण काय संदेश देणार ह्या अशा परिस्थितीमध्ये? आता
कसं आहे की आंदोलन करूनच दबाव वाढून सरकारवर तुम्ही आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकता, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.